Oh my God! Oh my God! Oh God! सरपंचांचं प्रेत. म्हणजे लक्षा बोलत होता सगळं खरं आहे. Yes. म्हणजे तो टाकलू हैवान. अरे बापरे. God, उमा, come on. अरे पण महेश पण त्या प्रेताचं काय? अगं जाताना टोंडग्याला सांगू ते करतील पंचनामा. तू गाडीत बस. We must get going. महेश. उमा, तो टकलू हैवान खरोखरच लक्षाच्या मागावर असेल तर लक्षाचा जीव धोक्यात आहे. अरे बापरे, चल लवकर. बघू काय होतंय तुम्हाला. हे बघा एक इंजेक्शन देतो मग बरं वाटेल तुम्हाला. पाय दुखतोय डॉक्टर. काही काळजी करू नका तुम्ही. अहो मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. हळू 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 हळू. अहो अगदी आपल्याला उशीर तर झाला नसेल ना. आय होप नॉट. उमा, कम ऑन. रूम मध्ये तू. डावीकडे तिकडे 11 नंबर. नक्की 2 नंबर 11 का? अरे हो, मला माहितीये. इथून पुढे गेल्यावर. ओके. तू जा इथून. नाही महेश, मी तुला सोडून जाणार नाही. माझं ऐक, तू जा इथून. महेश, मी तुला सोडून मुळीच जाणार नाही. मागे राहा. फटाके दिवाळी आली की काय. इंडिया जिंकली असेल कधी नव्हे ती. वाजवा वाजवा, जोरात वाजवा. अरे वा, डॉक्टर लोक पण खेळतात फटाके. फटाके हॉस्पिटलमध्ये फटाके खेळतात. ऑपरेशन कधी करतात. वस्ताद, तुम्ही ह्याच्याकडे बघा. त्याला खतम करून टाकतो. डिजाओ फटाके वाजतायत, नवीन असतील. डॉक्टर या 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 या. या हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर टकले दिसत आहेत. कंपल्सरी केलं वाटतं. काय सरपटे डॉक्टर सरपट आहे कशाला. हातात सुरी, सफरचंद कापायला. खाल्लं दाणी. अरे तू जाऊ द्या, लक्षाकडे चल. अहो तुम्ही उलटाय कशाला. म्हणजे तू त्या टकलू ऐवानापैकी तर नाही. काय करताय. महेश महेश महेश. लक्षा, तू ठीक आहेस ना. हा महेश आला नसता तर माझं काय झालं असतं. आय एम रिअली सॉरी लक्षा. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. नशीब एवढ्या लवकर तरी विश्वास ठेवलास. आता तो टकलो ऐवान मला कधी फुस करेल सांगता येत नाही. डोंट वरी माय फ्रेंड. तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे. धुंदारच्या वार्तावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावर. खंड्या मेला. माझा खंड्या मेला. तो लक्षाचा बच्चा जित्ता
एकटाच राहिला आणि माझा खंड्या मेला. म्हणूनच म्हणतो वस्तात इथला मुक्काम हलवा आता. नाही, इथला मुक्काम हल्लाय. तो लक्ष आणि तो इन्स्पेक्टरचा बच्चा महेश, त्या दोघांची तट्टी केल्याखेरीज इथला मुक्काम हलणार नाही. टकलू हैवान म्हणतात मला. टकलू हैवान. आई, उए, आई, आई. लक्षा हळू हळू. काय असतं ना, हे घराच्या बाहेर जाताना 2 पायावर गेलो, येताना एका पायावर आलो. सांभाळ. बेसान बरं का. हा. मी काय म्हणते महेश, लक्षात इथे राहिला तर काय हरकत आहे? अजिबात नाही. अगं लक्षाच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी त्याला माझ्या बरोबर ठेवणार आहे सर्किट हाऊस मध्ये. आय विल बी हिज बॉडीगार्ड. हा महेशराव, हे नाही बेस बघा. बेस काय बेस, हा असेल तेव्हा. तू काय 24 तास माझी बॉडीगार्ड करणार आहेस? आधी आत तर चल. या वेलकम. अरे सांभाळून. तुला काय तुझे कपडे घ्यायचे ते घे लवकर. लगेच निघाला पाहिजे आपल्याला. घेऊन येतो वरनं, पण मी आल्याशी तू जाऊ नको. तुला घेतल्याशिवाय कसा जाईन मी? आलोच मी लवकर. महेश, मला काय वाटतं की लक्षाला ह्या घरात काय भीती आहे? अगं असं कसं म्हणतेस तू उमा? मी उमा, तुमच्या घरात नक्की कोणी नाही? नाही. आर यू शुअर? अरे हो, मी तुला सांगितलं नाही का, मामा बाहेर गावी गेलेत आणि आमच्या नोकराला पण आम्ही सुट्टी दिलीये. हा तुमच्या घराचा मागचा दरवाजा आहे ना? हो. काय झालं महेश? लक्षावरती गेलाय. हो. हो माय गॉड. सगळे कपडे घे बाबा, त्याच्या तिकडे म्हैसचे काय. काय हो माते, काय झालं? नक्कीच घरात कुठेतरी शिरलंय. मला वाटतं टकलू हेबांच्या गँग पैकीच कुठेतरी असणार. लक्षा, काय झालं? कच्या टकलू. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.